नमस्कार. पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगभर लॉकडाऊनची मोहीम काढलेली आहे. महाराष्ट्रात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर 3-4 दिवसांनी पंतप्रधानांनी संपूर्ण देश लॉकडाऊन केला. अशा परिस्थितीत सर्व बाजारपेठा बंद आहेत. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. जवळजवळ 2 महिने होत आलेत. त्यामुळे ज्यांचा हातावर पोट आहे अशा अनेक मजूर, दुकानदार, छोटे छोटे व्यावसायिक आर्थिक संकटात सापडलेले आहेत. आज आपण नाभिक समाजावर काय परिस्थिती आहे, त्यांना लॉकडाऊनचा काय फायदे आहेत, काय तोटे आहेत, हे आपण जाणून घेणार आहोत. लॉकडाऊनमुळं काय परिस्थिती निर्माण झाली, त्यांना काय अपेक्षा आहेत त्यांच्या सरकारकडून, हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार. काय नाव तुमचं? पांडुरंग मोरे. कुठं दुकान आहे? शॉपिंग सेंटरमध्ये. नाव सांगा. सूरज क्षीरसागर. विनायक शिंदे. दत्तात्रय मोरे. बालाजी शिंदे. स्वप्नील शिंदे. सचिन पवार. आता लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर किती दिवस झालं बंद आहे आता दुकान? जवळजवळ 2 महिने झालं दुकान पूर्ण बंद आहे. आता मग 2 महिने बंद आहेत, मग हा व्यवसाय थांबला आहे का? घरी जाऊन केस कापणं चालू आहे, किंवा दुकानात काही जुन्नरमध्ये एक दुकान चालू असताना पकडले? सासवडमध्ये काय परिस्थिती? सासवडमध्ये सर्व समाजाच्या वतीने पूर्ण व्यवसाय बंद ठेवण्यात आलेले आहेत. पूर्णपणे लॉकडाऊन पाळलं. हो. सासवडमध्ये किती दुकानं आहेत आणि त्याच्यात किती लोकांचं कुटुंब अवलंबून? सासवडमध्ये सरासरी 95 दुकानं आहेत. प्रत्येक एका दुकानामध्ये 5-6 कामगार आहेत. हां, 500 कुटुंब त्याच्यावरती अवलंबित आहेत. आता कामगार आपले महाराष्ट्रीयन आहेत का बाहेरचे? बाहेरची जास्त आहेत. मग आता ह्या लॉकडाऊनमुळे हे कामगार आहेत का निघून गेले, सोडून गेले? काही जण गावाकडे गेलेत, काही जण इथंच राहिलेत. मग आता लॉकडाऊनमध्ये तुमची दिनचर्या काय आहे? तुम्ही दुकानं तर बंद आहेत, मग उत्पन्नाचा काय मार्ग आहे का दुसरा? उत्पन्नाचं काहीही मार्ग नाही सध्या. तालुक्याचे आमदार संजयजी जगताप यांनी चालू महिन्यामध्ये सर्व समाजाला महिनाभर पुरेल एवढा किराणा दिलेला आहे. पण इतर पण खर्च आहेत ना तुम्हाला, जे दैनंदिन मुलांची शाळा आहेत, मुलांना इतर खर्च असतात, पण ते खर्च सध्या शाळेमुळे बंद आहेत. शाळा कॉलेज बंद असल्यामुळं, त्यामुळं काय अडचण नाही सध्या नाही. पण भविष्यामध्ये अडचणी आहेतच ना. आता उद्या शाळा चालू झाल्या, पोरांच्या क्लासच्या फी आहेत, आमका आहेत, ते कुठनं भागवणार? मोरे साहेब, तुमच्या दुकानं किती आहेत आणि किती कामगार आहेत? दुकानं 3 आहेत, कामगार आहेत 12-13. पण आता 6-7 कामगारांचं मी आपलं त्यांचं बाजार हाट भरून 10-5 रुपये खर्चाचं देऊन त्यांना थांबवलेले आहेत. आता 2 महिने त्यांना सांभाळायचं, तुमचं उत्पन्न बंद आहे, कसं काय जुळतंय का? जुळत नाही, पण आता कसं का व्हायना ते माझ्या बाजारातूनच त्यांचा बाजार भरून कसं तरी ते जागवायचं काम चालू आहे. नाही तर प्रचंड बेकारी आहे. आता लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे, सरकार लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे. मग तुमचं काय मत आहे? तुमची दुकानं उघडली पाहिजेत का लॉकडाऊन ठेवलं पाहिजे? सोशल डिस्टन्स पाळलं जातं आहे? आता आमच्या समाजामध्ये सोशल डिस्टन्स पाळायचं काय डायरेक्ट गिऱ्हाईकासंगत संबंध येतो ना, त्यामुळे सोशल डिस्टन्स पाळणार कसा? हां, सोशल डिस्टन्स पाळणार कसा? हां, म्हणजे सरकारने आम्हाला काहीतरी नियमावली द्यावी, जेणेकरून सोशल डिस्टन्सिंग पाळलं जाईल, जेणेकरून रोगराई पसरली जाणार नाही. आमच्या माध्यमातून त्यांनी उपाययोजना सुचवाय आम्हाला. त्या पद्धतीने आम्ही ते फॉलो करू त्या गोष्टीला.
आता तुम्हाला न्हाव्याला तर दाढी करताना हात तोंडाला लावावाच लागतो, कटिंग करतानाही डोकं हातात धरावंच लागतं, त्याशिवाय काय होत नाही. परंतु दुकानात गर्दी होणार नाही, एकाच वेळेस गर्दी होणार नाही, एकाच वेळेस दुकानात 3 किंवा 4 माणसं राहणार नाहीत. याबाबत काय करता येईल का? हो, तसं करता येईल ना. अगोदरच सूचना दिल्या आम्हाला, सांगितलं की एकापेक्षा 2 लोक 3 लोक जास्त नाही पाहिजे बसले सिटिंग अरेंजमेंट करताना. त्यांच्यामध्ये सिटिंग अरेंजमेंट करताना पण सोशल डिस्टन्सिंग पाळलं गेलं पाहिजे. ह्या गोष्टी नियमावली नंतर काय काय गोष्टी पाळायच्या आहेत हे आम्हाला अगोदर जर सगळ्यांनी सांगितलं त्या पद्धतीने आम्ही फॉलो करू आणि आमची दुकानं चालू करून द्यावीत असं आमचं म्हणणं राहील. आता तुमचे सगळे ग्राहक ओळखीचे आहेत, जे नेहमीचे ग्राहक आहेत, आपले स्थानिक जे ग्राहक आहेत, त्यांची दाढी कटिंग करत असताना हा पुण्याला गेला आहे, मुंबईला गेला आहे, सगळी पहिले इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळते खरं तर. त्यामुळं यात काय धोका होण्याची शक्यता नाही वाटत नाही मला. तुम्हाला काय वाटतं? नाही, शक्यतो नाही, पण पुण्यावरनं जे अपडाऊन करणार आहेत ते शक्यतो गिरायक टाळलीच जातात ना. नाही, दुकानं उद्या समजा तुमची चालू करून दिली तर हे नियम तुम्हाला कसं प्रॅक्टिकली पाळता येणं शक्य आहे का? नाही नाही, कसं पाळणार आहे? दुकानामध्ये येणार आहे ना, कुणाला नाही म्हणणार आहे तुम्ही. जरी पुण्यावरनं रोजाचा एखादा पोलीस कर्मचारी असेल, तो रोज अपडाऊन करतो, कोणाला नाही म्हणणार आहे? प्रिव्हेंटेशन सगळ्यात महत्त्वाचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे प्रिव्हेंटेशन कसं घ्यायचं हे जर आम्हाला समजून सांगितलं किंवा आम्ही प्रिव्हेंटेशन घेत असेल व्यवस्थित पद्धतीने तर आम्हाला ते चालू करून द्यायला पाहिजे गव्हर्नमेंटने. नाही नाही, सरकारने सांगण्यापेक्षा तुम्हीच सांगा की कशा पद्धतीने चालू करता येईल. कशा पद्धती म्हणजे आता समजा नवीन प्रथम गिराईक जर येत असेल आमच्याकडे तर आम्ही पहिलं स्वतः प्रोटेक्शन आम्ही स्वतः व्यवस्थित PPE किट घालून वगैरे अशा पद्धतीने आम्ही तयार असायला पाहिजे. दुसरी गोष्ट आणि प्रत्येक ग्राहकाला नवीन म्हणजे नवीन नॅपकिन्स नवीन ब्रश म्हणजे ह्या ज्या वस्तू वापरतो आपण ते सॅनिटाईज केल्या पाहिजे. सुरुवातीला सॅनिटाईज केल्यानंतर मग त्याचा उपयोग ग्राहकांवरती केला पाहिजे. अशा पद्धतीने जे उपाययोजना आहेत ते करून आम्ही चालू करू शकतो. आपले ग्राहक हे ओळखीचेच आहेत, स्थानिक ग्राहक आहेत. स्थानिक ग्राहक घेतले तर हा धोका येणार नाही. जे बाहेरून लोक येत आहेत, धोका कुठे आहे? आता पुरंदर कोरोनामुक्त आहे, पुण्यात जे अपडाऊन करतायत अशा लोकांना जर टाळलं तर कोरोना वाढायचा काही प्रश्नच येणार नाही. तुम्हाला काय वाटतं? नाही, तुमचं म्हणणं बरोबर आहे एकदम. पण दुकान उघडल्यानंतर पुण्यावरनं येणारा सुद्धा कायमचे कस्टमर आहेत, त्यांना नाही म्हणता येत नाही ना. पोलीस कर्मचारी असतील, PMT मधले कर्मचारी असतील, उद्या कोणाला नाही म्हणणार? यासाठी काय करायला पाहिजे? नाही, यासाठी गव्हर्नमेंटनेच निर्णय घ्यायला पाहिजे पटकन की ज्या रोजंदारीवरती जे मजदूर लोक आहेत किंवा जी समाज आहे आमचा जो रोजंदारीवरती काम करतो त्यांचं उदरनिर्वाह कसं होईल हे गव्हर्नमेंटने विचार करावा. नाहीतर मग आमच्या जे आत्ता नवीन आंध्र प्रदेशमध्ये जे पॅटर्न वापरलेले आहे की प्रत्येक कर्नाटकमध्ये जे प्रत्येक मजुराला किंवा प्रत्येक व्यावसायिकाला 5,000 रुपये त्यांनी अनुदान दिलेलं आहे प्रत्येक महिना, तसं आम्हाला द्यावं त्यांनी. संतोष पांडे. बोला, काय केले कर्नाटक गव्हर्नमेंटने प्रत्येक दुकान मालकाला 5,000 रुपये महिन्याला पॅकेज दिलेले, असं 3 महिन्याचे एकदम 15,000 रुपये देण्याला असं डिक्लेअर केलेले. इथून पुढे दुकान बंद ठेवले 5,000 दिले तर मागते का? नाही इथून मागचं असं होतं, इथून पुढं नाही. उद्या चालू करायची तुम्हाला म्हणतं तर तुम्ही काय काळजी घेऊ शकता? आम्ही असं काळजी घेऊ की प्रत्येक येणाऱ्या गिरायकावरती पाहिलं तर सॅनिटायझर पंपानी मारा त्या केसापासून नाकापर्यंत, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, प्रत्येक गिरायकाला नॅपकिन नवीन घेणार. परत तिसरी गोष्ट की फोनवरती प्रत्येक गिरायकाला एक उरकत आलं की 1 5 मिनिट राहिले तेव्हा त्याला फोनवर बोलावणार, बाबा ये तुझा नंबर आला, असं एक करून बोलून घेणार. जास्त काय गर्दी करणार. आणि 3-4 जर खुर्च्या असतील एका दुकानात तर एक खुर्चीला गिरायकमध्ये खुर्ची रिकामी ठेवून तिसरं एक खुर्चीवर गिरायक असं ठेवणार. हां, सोशल डिस्टन्स होणार, असं करणार आम्ही. परत दुसरी गोष्ट की उन्हामध्ये टॉवेल वगैरे ते नॅपकिन वाळत टाकण्याची सोय स्टँडवर ठेवता येते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे समजा एखाद्या दुकानामध्ये 8 खुर्च्या असतील तर त्यांनी 4च खुर्च्या चालू कराव्यात जेणेकरून सोशल डिस्टन्सिंग पाळलं जाईल. ज्या ठिकाणी 3 आहेत त्यांनी 2च चालू करावे, ज्या ठिकाणी 2 आहेत त्यांनी 1च चालू करावी जेणेकरून सोशल डिस्टन्सिंग पाळलं जाईल. आणि अपॉइंटमेंटशिवाय लोकांना घ्यायचं ना असाही नियम करता येईल की अपॉइंटमेंट तुम्ही ठरवा, त्या अपॉइंटमेंटला तुम्ही या. आणि गर्दी करायचं कारण आहे अपॉइंटमेंटप्रमाणे लोक येऊन जर गेली तर गर्दी होणार नाही त्या गोष्टी. 10 रुपयाला एक टॉवेल मिळतो साधा, ते दरवेळेस त्याचा यूज केला 10 रुपयाचा तरी काही अडचण नाही ना. नवीन जर नॅपकिन आणलं त्यांनी किंवा स्वतःचा रुमाल वापरला तरी काही अडचण नाही आम्हाला.
आमच्या समाजामध्ये जवळजवळ 16 तारखेपासून जे लॉकडाऊन पडलेलं आहे, म्हणजे आता जवळजवळ मार्च, एप्रिल आणि मेचे म्हणजे 31 मेपर्यंत आता ह्या लॉकडाऊन असं राहण्याची शक्यता दिसते. तर आमच्या समाजामध्ये जेवढे कारागीर आहेत, जी हातावर काम करणारी पोट म्हणजे दिवसभर दैनंदिनी पोट भरणारी जी लोक आहेत, त्यांचा आता जसा सध्या आहे ना उदरनिर्वाहाचा प्रश्न जरा अडचणीत आलेला आहे. सगळीजण. तुमचं नाव सांगा. रवींद्र विलास राऊत. तर आत्ता ती पूर्ण तो सगळी कोलमडलेली आहेत. म्हणजे प्रत्येक महिन्यात असं 15-15 दिवसांनी लॉकडाऊन वाढत गेलेलं आहे. आत्तापर्यंत सगळेजण 10-15 दिवसाच्या उद्देशाने लॉकडाऊन आत्ता संपल नंतर संपल, हा काय लॉकडाऊन सहसा संपण्याची शक्यता दिसत नाही आहे. म्हणजे जसं आत्तापर्यंत म्हणजे ह्या कोरोनाचा जसं म्हणजे प्रादुर्भाव चाललेला आहे, तर हा काय लॉकडाऊन सहसा उठणार नाही आहे. तर आमचं एकच म्हणणं आहे की आहे ना, आमची दुकानं ठराविक एक वार ठरवून, म्हणजे समजा एखादा आठवड्यातनं 2 वार दिले किंवा हे दिले, तर आम्ही सोशल डिस्टन्स म्हणजे पाळून हे आम्ही दुकान चालू करू शकतो. दुकान चालू करायचा आमचा एक महत्त्वाचा उद्देश म्हणजे काय आहे की आमचे घरचे जे आमच्या घरी जवळजवळ 8-10 जणांचे कुटुंब आहेत, ते कुटुंबाचं आम्ही सुसंगोपन म्हणजे एका घरामध्ये एकच कमावता व्यक्ती आहे आणि त्याच्याबरोबर 6 ते 7 जणं उदरनिर्वाह करतात. तर आत्ता आमचं असं एक म्हणणं आहे की ठीक आहे, आमच्यामुळं सोशल डिस्टन्स कस्टमरला आमचा हात लागतो किंवा हे होतं आहे, हे आम्ही मान्य करू शकतो. पण आम्हाला जर सरकारने नियम दिले, नियमावली की तुम्ही एवढे पाळून समजा PPP किट असून द्या, सॅनिटायझर असून द्या, किंवा प्रत्येक गिरायकाला सेपरेट नॅपकिन असून द्या, किंवा एका दुकानामध्ये एक कस्टमर किंवा एकच कारागीर किंवा 2 खुर्च्याचा जर असेल तर 2 कारागीर 2च गिरायकं जर हे करायची आम्हाला जर परमिशन दिली, तर आमच्या कमीत कमी दिवसभरात आमचं जे उदरनिर्वाह आहे ते आम्ही करू शकतो आहे. म्हणजे आणि त्यासाठी आम्हाला म्हणजे सरकारने प्रोत्साहन द्यावं किंवा एखाद्या आम्हाला नियम असेल किंवा त्यांचे काय अटी असतील ते घालून द्यावं. आणि आठवड्यातनं कमीत कमी 2 दिवस तरी आम्हाला द्यावेत, म्हणजे जेणेकरून आमचं म्हणजे प्रपंच ही पुढं आम्हाला चक्र चालवता येईल. आणि इथून आम्ही ह्याच्यातनं कशी काळजी घ्यायची, आमचं बी आरोग्य कसं आम्ही सोय ठेवू शकतो आहे, आणि आमच्यामुळे गिरायकांना बी त्रास होऊ नये ह्याच्यासाठी, गिरायकांचं आरोग्य कसं आहे ह्यासाठी आम्हाला आरोग्य विभागामार्फत किंवा एक शासनामार्फत आम्हाला एक नियमावली दिली, आणि त्या नियमाचं पालन आम्ही जर दुकानामध्ये लावून जर आम्ही करायचा प्रयत्न केला तर आम्हाला आनंदच होईल. म्हणजे या प्रकारे पण आता शासनाने आता आमच्या समाजाकडे जरा लक्ष द्यावं की आता हे समाज खरंच आत्ताशी पूर्ण म्हणजे 2-3 महिने आर्थिक ह्याच्यातनं पूर्ण कोलमडलेला आहे हा समाज. बाकीचे म्हणजे कसं आहे दुसरे बिझनेस करण्यासारखे आहेत, पण आमच्या समाजामध्ये अशी काही लोक आहेत की पूर्ण तो दुकानावर निर्भर आहेत, त्या दुकानाव्यतिरिक्त काहीही करू शकत नाही आहे. समजा एखादं दुसरं काम करायचं म्हणलं तरी आत्ता करण्याची नाही, काहींचं म्हणजे हीच आहे. त्याच्यामुळं आत्ताच पूर्ण शासनाने आत्ता आम्हाला एखादी नियमावली किंवा शासनामार्फत काही जे अटी नियम हे घालून आम्हाला दुकान चालू करण्याची परमिशन द्यावी. त्यासाठी आम्हाला वार ठरवून देण्यात यावे, म्हणजे मंगळवार असून द्या, शुक्रवार असून द्या किंवा रविवार असून द्या. ह्या 3 आठवड्यातनं 3 वार जरी आम्हाला ठरवून दिले तरी आम्ही हे करू. आणि राहिला आम्ही पुरंदर तालुक्यात आहे, तर आता संजय जगताप यांच्यामार्फत, आमदार यांच्यामार्फत यांनी आम्हाला सहकार्य पूर्ण केलेलंच आहे आम्हाला, आणि ह्याच्यानंतर बी आम्हाला ते सहकार्य करणारच आहेत. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की बाबा तुमच्या समाजाला कधीच असं आम्ही अडीअडचणीत किंवा अडीअडचणीच्या काळातसुद्धा ते उभे राहतात. आणि आमचे समाजाचे मुन्ना शेठ शिंदे की ते बी सुद्धा आहे ना, स्वतः आम्हाला जातीने लक्ष घालण्यासाठी म्हणजे हे करतात. ते आम्हाला स्वतः सांगतात की फोन करतात आम्हाला की बाबा तुम्हाला काय अडचणी आहेत का समाजाच्या काय. नमस्कार, मी दत्ता मोरे. आज जवळजवळ 2 महिने झाले लॉकडाऊन चालू असल्यामुळे आमच्या सर्व व्यवसायावरती सगळी दुकानदारी बंद आहे. जवळजवळ 2 महिने झाल्यामुळे सगळ्यांची दुकानदारी बंद आहे. तरीच आमदार संजय जगताप यांनी 300 कुटुंबियांना, जे गरजवंत जे आहेत त्यांना 300 कुटुंबियांना 300 किट वाटलेले आहेत, जे महिनाभर पुरतील असे किट वाटलेले आहेत, किराणा किट. तर आदरणीय मुन्ना शेठ शिंदे तालुक्याचे नेते आहेत आमचे, त्यांनी या आमदार संजय जगताप यांच्याकडून ते किट उपलब्ध करून नाभिक समाजाला ते दिलेले आहेत. तर आता जवळजवळ 2 महिने होत आले, सर्व नाभिक बांधवांवरती हे पोटमारीची वेळ आलेली आहे. तरी सरकारने आम्हाला जे काही नियमावली असेल ते आम्हाला देऊन, तरी आमचा पुरंदर तालुका हा कोरोनामुक्त आहे, तरी आम्हाला संधी द्यावी काम करण्याची, एवढीच विनंती करतो. मोरे बोला. आता जे कामगार वर्ग आहे प्रत्येक दुकानामध्ये, शासनाने त्यांचा हे एक जबाबदारी धंदा आहे, तो सुद्धा रिस्की धंदा आहे. त्यांच्या भविष्यकाळाचा विचार करून प्रत्येक कारागिराचा आरोग्य विमा कंपल्सरी सरकारने उतरावा
मग त्यांच्या कुटुंबाच्या दृष्टीने ते एक फायद्याच ठरेल. कारण एक प्रकारचा ते संसर्गजन्य आजार अशी आमची बी लढाई आहे ना कार्यकरांची. आमचं असं म्हणणं राहील की आरोग्य विभाग जो आहे त्यांनी काहीतरी ट्रेनिंग सेशन घ्यावं लोकांना, की कसं प्रिकॉशन घ्यायचे काय हे सरकारने सुचवावं आम्हाला, किंवा त्यांनी त्यांच्याकडनं आम्हाला सुचवा द्यावी की या ठिकाणी ट्रेनिंग सेशन होणार आहे, तर तिथं लोक येतील आणि व्यवस्थित माहिती त्यांच्याकडनं घेतील आणि त्याच्यावरून मग आम्ही प्रिकॉशन्स घेऊ प्रत्येकाचे. प्रत्येक सलून व्यावसायिकाचा शासनाच्या वतीने आरोग्य विमा उतरावा ही आमची संघटनेच्या वतीने आग्रही मागणी आहे. नाविक म्हणजे आर्थिक आम्हाला फटका बसलेलाच आहे नाविक म्हणजे समाजाला. त्यासाठी शासनाने काहीतरी मदत द्यावी आम्हाला, म्हणजे आणि गाईडलाईन द्यावी, आरोग्य विभागाने आम्हाला गाईडलाईन द्यावी की कसं काय काम करावं. टावेल नॅपकिन कसे म्हणजे प्रत्येक ग्राहकासाठी त्यांची आणली तरी चालतील, आणि सगळ्या वस्तू आम्हाला सॅनिटायझर करण्यासाठी आणि कसं हाताळायचं या गोष्टी, त्यासाठी आम्हाला आरोग्य विभागाने सगळी माहिती गाईडलाईन द्यावी, उपलब्ध करून द्यावी ही शासनाकडं आमची मागणी असेल. सासवड शहरामध्ये लॉकडाऊनमध्ये सर्व नाविक संघटनेने दुकानं बंद ठेवलेली आहेत. दुकानं बंद ठेवल्यामुळं त्यावर अवलंबून असणारे कामगार, त्यांच्यावर अवलंबून असणारे कुटुंब आर्थिक संकटात सापडलेले जवळजवळ 2 महिने होऊन गेलेले आहेत. पुरंदरच्या आमदारांची दाढी देखील वाढलेली आहे. नाविक संघटनेने त्यावर गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. खरं तर त्यांनी निश्चय स्वतः केलेला आहे की जोपर्यंत लॉकडाऊन उठणार नाही तोपर्यंत मी दाढी आणि कटिंग करणार नाही. तर अशा प्रकारे त्यांच्यासाठी का होईना लवकर हे पुरंदरमधलं लॉकडाऊन उठलं पाहिजे. सासवडमध्ये चकोट करणाऱ्यांचे प्रमाण वाढलेलं आहे. नागरिक घरीच मशीन वापरून झिरो मशीनच्या साहाय्याने चकोट करतायत, दाढ्या करतायत, वेडेवाकड्या कटिंग करतायत. त्यामुळं न्हाव्यांची दुकानं उघडणं अत्यंत गरजेचं आहे. हा समाज खरं तर तळागाळात पोचलेला आहे. बऱ्याच वेळेस दुकानामध्ये अनाहूत तुमच्याकडे गर्दी होते. पेपर वाचायला लोक थांबतायत, गप्पा मारायला थांबतायत. दाढी कटिंगलाच लोक येतात अशातला भाग नाही, गप्पा मारणारे सुद्धा बरीच माणसं येतात. मग यासाठी सुद्धा तुम्हाला काहीतरी नियम पाळावं लागेल ना. तर यांनी सरकारनं काही नियम पाळावेत, सांगावेत आम्हाला. आरोग्य खात्याने कशाप्रकारे त्या नियमांची अंमलबजावणी की हे सुचवावं. नॅपकिनबाबत, स्वच्छतेबाबत आम्ही दुकानदार काळजी घेऊ आणि सरकारने दिलेल्या नियमांचे पालन करून आम्हाला दुकानं सुरू करा, अशा प्रकारची मागणी या समाजाने केलेली आहे. कारण आता 2 महिन्यानंतर यांची सहनशक्ती संपुष्टात आलेली आहे. आर्थिक संकट आहे. आमदार साहेबांनी मदत केली, परंतु इतरही खर्च त्यांना आहेत. त्या खर्चाची जुळवाजुळव करणं त्यांना अतिशय कठीण झालेलं आहे. बाहेरचा जो कामगार वर्ग आहे तो सांभाळणं अतिशय अडचणीचं झालेलं आहे. त्यामुळं दुकानं लवकर व्यवसाय सुरू करायला परवानगी द्यावी. कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही यासाठी जे सोशल डिस्टन्स आहे ते आमची पाळायची तयारी आहे. सरकारनं आमच्या दुकानातील सर्व कामगारांचा, दुकान मालकांचा जो कारागीर आहे त्या सर्वांचा आरोग्य विमा उतरावा आणि आम्हाला संरक्षण द्यावं, अशा प्रकारच्या मागण्या या नाभिक समाजाने केलेल्या आहेत. खरं तर प्रत्येक माणसाची ही जीवनावश्यक गोष्ट आहे. कटिंग करणं, दाढी करणं आणि स्वच्छतेबाबत हा नाभिक समाज फार मोठ्या प्रमाणात सकाळपासून संध्याकाळपर्यंत अशा प्रकारची सेवा देत असतो. परंतु या समाजाला दुकानात येणाऱ्या ग्राहकांची माहिती आहे की हा कोण पोलीस आहे, पुण्याला जातो का, हा कोण कर्मचारी सरकारी पुण्याला जातो का, लोणंदला जातो का, भोरला जातो का, याची माहिती यांच्याकडे आहे. त्यामुळं हे सांगतात जर दुकान उघडलं आणि ते जर गिऱ्हाईक आलं तर आम्ही त्यांना नाकारू शकत नाही. त्यासाठी सरकारनंच काही नियमबंधनं आम्हाला घालून दिली तर आमची सुरक्षितता त्या ठिकाणी पाळता येईल, आम्ही सुरक्षित राहू. कारण सर्वात असुरक्षित हा समाज आहे की दाढी करायची असेल, कटिंग करायची असेल तर त्यांना जवळ जावं लागते आणि कोरोनाचा प्रादुर्भाव हा संसर्गानं होतो आहे. सोशल डिस्टन्स गिऱ्हाईकाशी हे पाळू शकत नाहीत. जसं डॉक्टरांना PPE किटची गरज असते तशा प्रकारची यांना PPE किट दिले पाहिजेत किंवा काही आरोग्यवर्धक सूचना त्यांना देऊन त्यांचं आरोग्याचं संवर्धन करणं गरजेचं आहे. लवकरात लवकर दुकानं चालू करा, आरोग्यविषयक आम्हाला सूचना द्या, आरोग्यविषयक आमचा विमा उतरवा आणि
याबाबत काय सरकारला जर अनुदान देता आलं तर अनुदान दिलं तर आणखी चांगलं होईल, कामगारांना मदत दिली तर आणखी चांगलं होईल. अशा प्रकारच्या मागण्या या नाभिक संघटनेने केलेल्या आहेत. याशिवाय आणखी काही तुम्हाला मागायचे? शासनाने नाभिक बांधवांना मुद्रा लोन उपलब्ध करून द्यावे. शासनानं मुद्रा लोन तातडीनं जे तरुण कारागीर आहेत त्यांच्यासाठी उपलब्ध करून द्यावं, अशाही प्रकारची मागणी या संघटनेने केलेली आहे. धन्यवाद. आमच्या समाजामध्ये बहुतेक जण आहे ना दुकानाची भाडे आहे, भाडे तत्वावर दुकानं आहेत. तर आज आहे ना 2 ते महिने झाले प्रत्येकाला भाडं स्वतःच्या अंगावर भरायला लागते. हे घर खर्च भागून दुकानची भाडे भरणं आता हे आमच्या म्हणजे हाताबाहेर गेलेलं आहे. तर त्याचा बी आम्हाला विचार करण्यात यावा, म्हणजे सरकारने विचार करण्यात यावा. आम्हाला थोडंफार तरी मदत म्हणून काहीतरी हे हां, की जेणेकरून आम्हाला ते दुकानचं भाडं असू द्या, घर खर्च असू द्या किंवा काय असू द्या. आम्ही म्हणजे शासनाला म्हणजे ही मागही करत नाही आहे. फक्त आम्हाला एकच आहे की आता आम्ही पूर्ण आर्थिक संकटामध्ये आहे. ह्याच्या फक्तसाठी काही जी उपाययोजना करता येईल, समजा दुकानची भाडे भरण्यासाठी किंवा म्हणजे हे करण्यासाठी, किंवा आम्हाला फक्त आमचं एकच म्हणणं आहे, आम्ही स्वतः काम करून आम्ही हे करू शकतोय. फक्त आमची दुकानं चालू करून देण्यात यावी. आम्ही त्या निमित्ताने कमी कमी आम्ही दुकानची भाडे तरी कमी कमी भरू शकतोय किंवा आम्ही आमचं घरचा उदरनिर्वाह भागवू शकतोय. ह्यासाठी तरी आम्हाला प्रयत्न करावे. जरी समजा आम्हाला काय आर्थिक पॅकेज समजा होता त्याचा बी विचार करण्यात यावा. म्हणजे मी शासनाला एकच सांगू इच्छितो किंवा आम्ही इथे सगळं आमच्या नाभिक समाजाच्या बांधवांचं सांगू शकतो की आम्हाला दुकानचे भाडे, दुकानचं घर खर्च हे ते भागवण्यापुरतं आठवड्यातनं 3 दिवस जरी आम्हाला दिले तरी आम्ही आमचं सगळं उदरनिर्वाह स्वतः चालवू बी शकतोय. एवढं फक्त मला सांगायचं आहे. म्हणजे ठीक. मध्ये तसं पाहायला गेलं तर 90% किंवा 70-80% लोकांचे भाड्यानेच दुकान आहेत. तर गेलेले 3 महिने हा व्यवसाय बंदच आहे आणि आणखीन पुढं अजून 1 महिनाभरसुद्धा बंद राहू शकतो. तर आमचं अशी विनंती राहील शासनाला की ज्यांचे भाडं थकलेले आहेत किंवा ज्यांचे भाडं देणं बाकी आहेत तर शासनाने आम्हाला थोडं सहकार्य करून ते भाडं कसं देता येईल याचं मार्गदर्शन करावं आम्हाला. माझं असं म्हणणं आहे की जवळ 70-80% लोक आमचे काय काय भाडेही राहतात किंवा कारागीरसुद्धा भाडेही राहतात. त्यांचं आज अशी परिस्थिती की घर भाडं भरायचं का घर प्रपंच चालवता का, जर एखादी घरातली व्यक्ती जर आजारी असेल का त्याचा दवाखाना बघायचा, काय काय एका माणसाने बघायचं. आणि जर दुकानदारी जर बंद असेल तर ते कसं काय ॲडजस्ट करणार सगळं. तर शासनाला आमचं एवढंच म्हणणं की काहीतरी आम्हाला तुमच्यातर्फे म्हणजे नाही का एखादं पॅकेज जाहीर करावं, सगळ्यात महत्त्वाचं नसेल तर आमची दुकानदारी तरी चालू करावं अशी काहीतरी व्यवस्था करावी. ठीक आहे. धन्यवाद. नवनाथ मोरे, माजी सरपंच आंबोडी. आमचं या नाभिक संघटनेच्या वतीने मी सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि शासनाला एक विनंती करतो की आमच्या या पुरंदर तालुक्यातील सर्व नाभिक संघटनेची दुकानं लवकरात लवकर चालू हवीत किंवा आम्हाला शासनातर्फे काहीतरी मदत मिळावी एवढंच मी थांबतो.